संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींची यादी चांगलीच गाजतीये आणि त्यात पुन्हा एक नवं वळण आलंय। मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह 6 आरोपी सध्या बीडच्या कारागृहात आहेत, पण फक्त एकटा विष्णू चाटे मात्र लातूरच्या जेलमध्ये आहे। विशेष म्हणजे हाच विष्णू चाटे आता न्यायालयात अर्ज करून म्हणतोय, लातूरमध्ये करमत नाही, मला बीडच्या जेलमध्ये शिफ्ट करा। आता प्रश्न असा निर्माण होतोय की विष्णू चाटेला खरंच लातूर जेलमध्ये करमत नाहीये की बीडच्या जेलमध्ये त्याला आपले लोक हवे आहेत। कारण तिथेच तर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि जयराम चाटे हे 6 साथीदार बसलेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि जयराम चाटे हे 6 आरोपी सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत। या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। परंतु या टोळीत एकटा विष्णू चाटे सध्या लातूरच्या जेलमध्ये आहे। सुरुवातीला सुरक्षेच्या दृष्टीने विष्णू चाटेनंच लातूरच्या कारागृहात ठेवण्याची विनंती केली होती। न्यायालयानं ती विनंती मान्यही केली, परंतु आता काही महिन्यांनंतर तोच विष्णू चाटे न्यायालयात अर्ज दाखल करून म्हणतोय, मला लातूरच्या जेलमध्ये एकटं वाटतं, करमत नाही, बीडच्या जेलमध्ये हलवा। पण विष्णू चाटेच्या या विनंतीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। चाटे बीड जेलमध्ये जाऊन काय साधणार आहे? खरंच तो एकटेपणामुळे अस्वस्थ आहे की बीडच्या जेलमध्ये सह आरोपींची संगत मिळावी म्हणून त्याचा अट्टाहास आहे, किंवा यापेक्षाही मोठं काहीतरी, एखादं षडयंत्र, भविष्यातील योजना, साक्षीदारांवर दबाव, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारी वकिलांनी आपली बाजू सशक्तपणे मांडली आहे। आता न्यायालय यावर आपला निर्णय घेणार आहे। दरम्यान नुकतीच एक सुनावणी पार पडली, ज्यात मुख्य आरोपी वाल्मिक कराडनं देखील सुनावणी दरम्यान मोठा दावा केला। त्यानं न्यायालयात डिस्चार्ज अर्ज दाखल करत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आणि आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, माझ्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असं ठामपणे सांगितलं। यावर न्यायालयानं सीआयडीला आपली बाजू स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्यात। या अर्जावर 24 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे। गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर होते। बीडच्या जेलमधून 6 आरोपी आणि लातूरहून विष्णू चाटे, दोन्ही बाजूंनी वेगवेगळी हजेरी, पण प्रकरण मात्र एकच आणि गुंतागुंतीचं। विष्णू चाटे बीडच्या जेलमध्ये का जायला उत्सुक आहे? त्याच्या मागे केवळ भावनिक कारणं आहेत की बीड जेलमध्ये बसलेल्या मुख्य आरोपी सोबत काही आगामी योजना आखल्या जात आहेत की त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय? हे सारे प्रश्न आता तपास यंत्रणा आणि न्यायालय दोघांसाठीही चिंतेचा विषय बनलेत। 24 एप्रिलच्या सुनावणीकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत। एकीकडे कराडच्या डिस्चार्ज अर्जावर निर्णय, तर दुसरीकडे चाटेच्या कारागृह बदलाच्या मागणीवर निर्णय। दोन्ही महत्त्वाचे टप्पे या खटल्याच्या पुढील दिशा ठरवणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।